रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य, अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान, आमान 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 कडे ज्ञान, न कडे कुराण वेदांचे वचन, न कडे आम्हा न कडे ज्ञान, आम्हा न कडे ज्ञान, आम्हा न कडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप
अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळे चिदान नकळे चिदान व्रत तप नकळे चिदान व्रत तप व्रत तप व्रत तप आमा नकळे ज्ञान आमा नकळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाब देव आ, 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 भोळा बाब देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव गायीन केशव नाम तुझे गायीन केशव नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे गीतेवरही ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करणाऱ्या विश्वमाऊली ज्ञानोबाराया ज्या ज्ञानोबारायांनी श्री ज्ञानेश्वरी श्री चांगदेव पासष्टी श्री अमृतानुभव आणि त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींना सर्वसामान्य समाजाला समजणारा हरिपाठ निर्माण केला. आणि या हरिपाठ ग्रंथामध्ये कर्मकांड किंवा याउपरोक्तही प्रपंच न सोडताही परमार्थ कसा साध्य करता येईल याविषयी फार सुंदर विवेचन केलं. आणि याचं उत्तम असं उदाहरण देताना भगवंताच्या दारात क्षणभर उभं राहिल्यानंतर सायुज्यता समीपता स्वरूपता आणि सलोकता या चारही मुक्ती आणि मोक्ष प्राप्ती मिळाव्यात त्या भक्ताला केवळ आणि केवळ भगवंताचं भजन नामचिंतन त्या कर्मामध्ये व्याप्त आहे हे कळाल्यानंतरच. आणि अर्थातच उदाहरण देताना सांगतात की पांडवांनी आपलं कर्म आणि धर्म जपत असताना भगवंताची आराधना केली, त्यासाठी प्रपंच सोडावा नाही लागला. आणि अशाच या कर्माची व्याप्ती सर्वसामान्यांना अगदी सहज उलगडवून सांगावी ती या प्रस्तुत अभंगात.
आ देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेला, तेणे मुक्तिचारी साधियेला, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. आसोनी संसारी जिव्हे वेदू करी रे, आसोनी संसारी जिव्हे वेदू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, बाह्या सदा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे आ ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणी पांडवा घरी, द्वारकेचे राणी पांडवा घरी, पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षण भरी,
देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेला तेने मुक्तिचारी साधियेला साधियेला देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी. भगवान श्री प्रभू रामचंद्र यांच्या गुणांचं अनुकरण करावं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या केवळ लीलांचं अनुकरण करावं. लीलांचं अनुकरण जर केलं तर आपलं आचरण बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून एकातील एकाचं अनुकरण करावं आणि एकाचं केवळ आणि केवळ चिंतन करावं, ऐकावं. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीला आणि त्या लीलांच्या संबंधानं आमच्या सर्व संतांनी विविध प्रकारच्या रचना करून ठेवलेल्या आहेत. बाललीला, मध्यम लीला, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. ज्याही स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात त्या त्या स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन करावं लागतं. आणि बाललीलांचं वर्णन तर अपरिमित आहे. म्हणून उत्तर भारतामध्ये जरी असेल तरी पण तिकडे मान्य केलेल्या बाललीला आणि महाराष्ट्रात मान्य केलेल्या बाललीला, त्यापैकी मराठी संत, या संत मांदियाळीमध्ये असणाऱ्या संत नामदेव महाराजांनी भगवान श्रीकृष्णांच्या लीला संबंधानं जे काही चिंतन केलेलं आहे त्यावरती एकदा स्वरांचा शिडकाव करून सुंदर अशा स्वरूपातून अगदी कृपाप्रसादी वाणीतून ऐकण्याचा प्रयत्न आपण करूया. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजिरवान. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजिरवान ग. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजिरवान. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. ह्याला नाही दुसरा जोडा गे, ह्याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. पाच वर्षाचं माझं ग बाळ, पाच वर्षाचं माझं ग बाळ, पाच वर्षाचं माझं ग बाळ. अंगणी माझ्या खेळ ग, अंगणी माझ्या खेळ. का लटकच घेता आळ गे गोकुळच्या नारी. का लटकच घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भबरा,
घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. नाम म्हणे शोदेसी नामा म्हणे यशोदे नाम म्हणे यशोदेसी गे नाम म्हणे यशोदेसी. हा तुझा ऋषिकेशी किती छळी तो आमासी गे गोकुळच्या नारी, किती छळ तो आमासी गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजिरवाण, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजिरवाण. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग संतश्रेष्ठ शांतीब्रह्म पैठणी निवासी एकनाथ महाराजांचा, अर्थात नाथबाबांच्या या हरिपाठ ग्रंथातील हा पहिल्याच क्रमांकाचा अभंग. आणि अर्थात हरीच्या दासांची लक्षणं आणि हरिनामाचं विशेषत्वानं उल्लेख करावा तो या अभंगामध्ये. हरीच्या दासांना सगळीकडे हरीच दिसू लागलेला आहे. जसं भगवान श्रीकृष्णानं कंसाला मारण्याकरता यावं तर कंसाला सगळीकडे कृष्णच दिसू लागला, तद्वत हरीच्या दासांना देखील सगळ्यांमध्ये हरीच दिसू लागतो. आणि एकदा का हा हरी दिसू लागला की मग जन्म घेणंच काय, जन्माची वासना सुद्धा अंतःकरणाला लागत नाही. आणि असा सुंदर हा अभंग आता आपण ऐकूयात महाराजांच्या या सुंदर वाणीतनं. हरीची यदास हरिदाही दिशा, हरीची यदास हरिदाही दिशा, हरीची यदास हरिदाही दिशा. भवे जैसा तैसा हरि एक, भवे जैसा तैसा हरि एक. हरीची यदासा हरिदाही दिशा, हरीची यदासा. हरिमुखे गाता हर परिचिंता, हरिमुखे गाता हर परिचिंता. त्या नाही मागुता
गुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तोची झालो अंगे हरी रूप तोची झालो अंगे हरी रूप हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा हरी रूप झाले जाणणे हरपले हरी रूप झाले जाणणे हरपले हरी रूप झाले जाणणे हरपले मी तू पण गेले हरीची ठाया हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा हरि रूप ध्यानी हरि रूप मनी हरि रूप ध्यानी हरि रूप मनी आ हरि रूप ध्यानी हरि रूप मनी एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरि एक हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दासा हरीची दासा हरीची दासा
रामकृष्ण हरी. पंढरपुरी विराजमान असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, देवाचं रूप, देवाचा आकार. असं म्हणतात, विटेवर समचरण उभा राहिलेला आणि कटेवरती हात आहे. काय वर्णन करावं त्या लावण्याचं. या भगवंताच्या चरणाकडे बघावं आणि रूपाकडे बघतच राहावं, एवढं समाधान प्राप्त होतंय की आता हे चरण सोडूच नाही असंच वाटू लागलंय. नवे नव्हे या भगवंताच्या चरणात असलेलं सुख की हातानं टाळी वाजू लागली, मुखानं नाम गाऊ लागलोय. आणि या आनंदामध्ये, या समाधानामध्ये या विश्वातलं कुठलंही सुख आम्हाला आता तुच्छ वाटू लागलंय. आणि हेच नेमकं वर्णन यावं ते या अभंगावत. देखो निया तुझा रूपाचा आकार, देखो निया तुझा रूपाचा आकार, देखो निया तुझा रूपाचा आकार, उभा कटिकर येऊनिया तो उभा कटिकर, येऊनिया तो देखो निया तुझा रूपाचा आकार. चित्ता होते समाधान, तेने माझ्या चित्ता होते समाधान, वाटते चरण न सोडावे, तेने माझ्या चित्ता होते समाधान, वाटते चरण न सोडावे. देखो निया तुझा रूपाचा आकार, देखो निया तुझा रूपाचा आकार. मुखे गातो गीत वाजवितो टाळी, मुखे गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो राऊळी प्रेम सुखे. देखो निया तुझा रूपाचा आकार, देखो निया तुझा रूपाचा आकार. तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे. आ आ
सकळी काळ तुष हे बापुडे सकळी काळ देखोनिया तुझ्या रूपाचा कार देखोनिया तुझ्या रूपाचा कार उभा कटीकर ठेवनिया तो उभा कटीकर ठेवनिया तो देखोनिया तुझ्या रूपाचा कार देखोनिया तुझ्या रूपाचा कार देखोनिया तुझ्या रूपाचा कार रूपाचा कार रूपाचा कार. लोकपरंपरा काय असते, तिचे प्रकार काय, भजन ह्या लोकपरंपरेचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली. आताच्या काळामध्ये भजनाचं स्वरूप कसं बदललं आहे, ही पद्धती टिकून ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि लोकपरंपरेचा आनंदमयी विचार दूर दूरवर पसरवूया. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.